कडापे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मारुती मोकाशी व एरद ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश। खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला प्रवेश, शिवसेनेला मोठा राजकीय धक्का। माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवणारा महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीचा क्षण साक्षीदार ठरला। एरद येथील रहिवासी तथा कडापे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मारुती मोकाशी यांच्यासह येरद गावातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेनेतून बाहेर पडत खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सुतारवाडी येथे खासदार तटकरे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। या प्रवेशामुळे निजामपूर विभागात शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे। सुतारवाडी येथे पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा निजामपूर जिल्हा परिषद उमेदवार ॲडव्होकेट राजीव साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माणगाव तालुकाध्यक्ष काका नवगणे, महाड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, विभागीय अध्यक्ष तुकाराम सुतार, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश मालोरे, विभागीय युवक अध्यक्ष शैलेश खांडसकर, देविका बाबेकर, शिवाजी घाग, मनोहर धामुनसे, धोंडू पाटणे, चंद्रकांत नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती। मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। माजी सरपंच मारुती मोकाशी यांच्या सुविद्य पत्नी मालती मोकाशी यांनी माणगाव पंचायत समितीचे सभापती म्हणून काम पाहिले असून मारुती मोकाशी यांनी कडापे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून उत्कृष्ट काम केले आहे। तळागाळातील जनतेशी त्यांची नाळ जुळलेली असून आपल्या भागातील विकास कामांसाठी त्यांची नेहमीच धडपड व तळमळ राहिली आहे। राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करताना त्यांनी आपल्या येरद गावात स्मशानभूमी बांधणे, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करणे, येरद गावात पाण्याची विहीर बांधणे तसेच ग्रामपंचायत हद्दीतील प्रलंबित विकास कामे आदी विकास कामांबाबत खासदार तटकरे यांच्याशी चर्चा करून ही सर्व कामे टप्प्याटप्प्याने करून देण्याचे खासदार तटकरे यांनी आश्वासित केले। खासदार सुनील तटकरे यांनी माजी सभापती मारुती मोकाशी यांच्यासह येरद ग्रामस्थांचे पक्षात स्वागत करत समाधान व्यक्त केले। जनतेच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहून काम करणारे अनुभवी नेतृत्व राष्ट्रवादीत येणे ही पक्षासाठी अभिमानाची बाब आहे। येरद गावातील पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आम्ही कटिबद्ध असून विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत खासदार तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य विजयी करून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास साधूया। विकासाच्या माध्यमातून एरद गावाला प्रगतीपथावर नेण्याचा निर्धार करूया। यावेळी माजी सभापती मारुती मोकाशी व ग्रामस्थांनी शिवसेनेतील अनुभव कथन करताना सांगितले की शिवसेनेत असताना आमच्या गावातील अनेक विकास कामे रखडली, दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती। तसेच शिवसेनेतील असणारे मतभेद, जुना नवा वाद नवीन आला व डोईजड झाला, याला कंटाळून आम्ही ग्रामस्थांनी विकास पुरुष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। यावेळी मारुती मोकाशी यांच्या समवेत येरद गावातील गाव विकास समिती अध्यक्ष बळवंत मोकाशी, जयदास मोकाशी, सूर्यकांत पोळेकर, सूरज मोकाशी, रामदास मोकाशी, सुरेश कोरपे, राम जाधव, मुंबईकर प्रकाश मोकाशी, अरविंद कोरपे, येरद आदिवासीवाडीतील राम कोळी, रघु जाधव, शंकर वाघमारे या सर्व नवप्रवेशांचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या प्रवेशामुळे निजामपूर विभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकांसाठी अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजेते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।